हरिओम. आज गुरुवार 12 जून 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनातून आपल्याला सांगणार आहेत की परमार्थ साधणं हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. ऐकूया. द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल. हे जगत पुष्कळ भासलं ना तरी ते एकच आहे. प्रपंचाच्या 10 दिशा आहेत पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे. तिच्याकडे आपण लक्ष लावावं. काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय. परमार्थामध्ये उपारी मुळीच लागत नाही. नाही म्हणजे किती नाही तर मी सुद्धा तिथे नाही. प्रपंच द्वैत आहे ना, त्याचं अवडंबर मोठं असणारच. आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत प्रपंच करणं हेच ध्येय आपण समजतो. वास्तविक मनुष्य प्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे. म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. परमार्थ साधणं हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही. म्हणून परमार्थात मानस पूजेत पहिल्यांदा मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी लागते. जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडामासात खेळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. त्यापासून साधनाला जोर येतो. मन भगवंताकडे गुंतवण्यासाठी काय करावं हे पाहावं. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवत होता. बापाने मुलाला पहिला प्रथम घोट्या इतक्या पाण्यात आणलं आणि नंतर ढोपरा इतक्या पाण्यात आणलं. नंतर थोडं आणखी पुढे आणलं. आणखीन एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतलं. त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात. आपण पाण्यात उतरलो मात्र पाहिजे. देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. पण आमचं शहाणपण, आमचा अभिमान नाम घेण्याचा आड येतो, त्याला काय करणार. हा अभिमान दुसरा कोणी उत्पन्न करतो असं थोडंसं आहे. आपल्या ध्यानातही येत नाही इतके सूक्ष्म असे वासनेचं बीज आपल्यात कुठेतरी दडलेलं असतं आणि त्यामुळेच लौकिकाची अभिलाषा सुटत नाही. याकरता संतांनी एक मार्ग सुचवलाय आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठवू न देणं. प्रपंचातली विघ्न ही सूचना वजा असतात. ते आपल्याला जागं करतात. जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरता. हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते बरं. विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात. तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावं. हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.